त्या लक्षणे माहीत नसल्या कारणाने किंवा ती लक्षणे थोडी थोडी होत पुढे भरपूर प्रमाणामध्ये वाढत गेल्यामुळे आपल्याला ही व्याधी आहे ही आपल्या लक्षातच येत नाही। आपण संक्षिप्तमध्ये अम्लपित्त या व्याधीबद्दल बोलूयात। यामध्ये तोंडामध्ये आंबट पाणी येणे, छातीमध्ये दाटल्याप्रमाणे वाटणे, डोके दुखणे, याविषयी इच्छा न होणे, कधी कधी जेवण बघून मळमळ होणे किंवा जेवण करतानाही मळमळ झाल्यासारखं वाटणे किंवा याच्या व्यतिरिक्तही कधी कधी पातळ संडासही होणे ही अम्लपित्ताची लक्षणे आहेत। ही लक्षणे सुरुवातीला कमी प्रमाणामध्ये असतात, परंतु हळूहळू ही वाढत जातात। मग ती सातमा झाल्याने आपल्याला त्या गोष्टीचा कधी कधी त्रास वाटत नाही, पण जेव्हा दुसरा व्यक्ती विचारतो तेव्हा ती लक्षात येते की हो मलाही असा त्रास होतो। म्हणून या लक्षणांना दुर्लक्ष करू नका, कारण की सुरुवातीच्या काळामध्ये ही लक्षणं जर असल्यास आपण अम्लपित्त हा व्याधी घालवू शकतो, परंतु जर ही लक्षणे वाढत गेली आणि याच्यामध्ये भरपूर दिवस गेले, 1 वर्षापेक्षा जास्त दिवस जर यावरून गेले, तर ही व्याधी बरा करण्यासाठी